चेंडू गेला होता आणि त्यानंतर चित्र पाहिलं 21 धावा धावफलकावरती या दुहेरीच्या मदतीनं. गोलंदाज आपण बघतोय कल्पेश. यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय का? इथे मात्र सेफली झेल टिपला जातोय, कोणतीच चूक केली जात नाहीये. दुसरी विकेट बॅक टू पॅव्हिलियन वशिणी संघाची. अंतिम ठाकूर. अंतिम ठाकूर वशिणी संघाचा एक हार्ड हिटर, आक्रमक शैलीचा असा फलंदाज. अनिकेत माळी यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी अंतिम ठाकूरसाठी पारितोषिक लावण्यात आले. 1000 रुपये देण्यात येतील लगातार 3 षटकार लगावले तर अंतिम ठाकूरनं. बघूयात या ठिकाणी अंतिम ठाकूरसाठी पारितोषिक तितक्याच ताकदीचा आक्रमक शैलीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक त्याला पाहू शकता. सद्यस्थितीला आपण बघतोय 21 धावा धावफलकावरती. इथे मात्र पहिला चेंडू मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला नाहीये, झेल घेण्यासाठी साधा प्रयत्नही त्यानं केला नाही आणि एकूणच आपण बघतोय सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळत आहेत त्या मंगलमूर्ती काळुंद्रे संघाच्या, कारण आपण बघतोय मंगलमूर्ती काळुंद्रे संघ एक ताकदवान संघ आहे. बऱ्याचशा या मैदानावर मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं, पारितोषिक पटकावलं होतं या संघानं. ज्या ज्या वेळेस या मैदानावर खेळण्यासाठी आलाय त्या वेळेस काळुंद्रे संघ या ठिकाणी काही ना काही पारितोषिक घेऊन गेलाय असा हा संघ. परंतु बघतोय सद्यस्थितीला पाहायला मिळतंय 22 धावा जमा झाल्या त्या वशिणी संघाच्या. पंचांनी बोट उंचावले, कोणतीच चूक केली जात नाही. पायचीच्या स्वरूपानं परतावं लागेल. तिसरी विकेट गमावली ती बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघाची. पाटील आणि करण ठाकूर यांच्याकडून वशिणी संघासाठी शुभेच्छा आलेत. नक्कीच त्यांचंही स्वागत. सद्यस्थितीला आपण बघतोय थोड्याशा ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, कारण आपण पाहतोय धावा जमा झाल्या त्या 22. काळुंद्रे संघ म्हटलं एक ताकदवान संघ म्हणून ओळख त्याची, कारण आपण बघतोय रायगडची राष्ट्रीय म्हणून त्याची ओळख. तो प्रवीण गरत, त्यानंतर परेश बघतोय आपण या ठिकाणी परेश चिखलेकर, आमचे विनोद पाटील बोरले यांचे जावई आणि एक चांगला खेळ बऱ्याचदा पाहायला मिळतो परेश चिखलेकरच्या माध्यमातून. एकूणच एक मोठी लांबची लांब रांग आहे ती चांगल्या फलंदाजांची, आक्रमक फलंदाजांची काळुंद्रे संघामध्ये, आणि त्या संघासमोर एक चांगलं टार्गेट उभं असणं गरजेचं नक्कीच असेल. सद्यस्थितीला 22 धावा स्पीडअप करायचे. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करायचे विनंती असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण जगदाळे. प्रवीण जगदाळेच्या हातामध्ये हे षटक देण्याचं काम केलंय. चला विनंती असेल स्पीडअप करायचंय. विनायक जांभळे आले काय? आमचे विनायकजी जांभळे सांबार्लीचे युवा उद्योजक आणि त्यांच्या वतीने तब्बल 5,000चा धनादेश या स्पर्धेसाठी देण्यात आलाय. त्यांचा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना त्यांचं स्वागत करतोय. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण बघतोय आमच्या मंचावर आमच्या बाजूला आपण बघतोय विनोदजी पाटील, तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याही वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. सगळ्या दानशूर नेत्यांच्या या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून धन्यवाद, कारण आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण असेल. कारण आपण बघतोय काळुंद्रे विपक्ष वशिणी असा हा सामना.
इथे मात्र तडाखा दाखवलाय, चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूकडे फक्त बघत बसलाय, प्रेक्षक बनून राहिलाय, चेंडू जातो त्याच्या डोक्यावर दस्तक देऊन षटकार. अनिकेत माळी यांनी सांगितलंय पहिला षटकार आलाय, अजून 2 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात येईल. अंतिम ठाकूर चांगली देहष्टी, मजबूत देहष्टी त्याची पाहायला मिळते आणि त्याच्या बॅटमधून जसा चेंडू त्याच्या प्लॉटमध्ये आला सहज पाठवला तो सीमारेषे पलीकडे षटकारासाठी. एकूण धाबा त्या तब्बल 28 धाबा धावफलकावरती. हा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला होता, परंतु पंच सांगतायत चेंडू जातोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, धावफलक तिथे स्थिरावलेला. प्रवीण जगदाळे गोलंदाजी करतोय. प्रवीण जगदाळे पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र मिस्टर श्लोक चेंडू बॅटची कडा घेऊन जाते, कोणतीच चूक केली जात नाहीये. अंतिम ठाकूरच्या खेळीचा अंत पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवर जबरदस्त टोला लगावला होता, परंतु यावेळेस नशीब थोडस खराब. मिस्टर श्लोक परतावं लागेल ते फलंदाज अंतिम ठाकूर. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी या संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचे स्वागत. सद्यस्थितीला आपण बघतोय एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 28. अंतिम ठाकूर बाद होऊन बॅक टू पवेलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने एक चांगला षटकार लगावला होता, परंतु आता नवीन फलंदाज नवीन बॅटर पाहायला मिळतोय. जितेश पाटील नवीन फलंदाज आपण बघतोय. ऑन स्ट्राईक त्याला पाहू शकता. गोलंदाज प्रवीण जगदाळे ज्यांना पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु नंतरचे चेंडू चांगले पाहायला मिळतात. तिथे मात्र आपण बघतोय चेंडू जातोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी पुरेसा पाहायला मिळत नाही आणि त्याचाच परिणाम बीट केला जात आहे. तर या फलंदाजाला तिसरं षटक प्रगतीपथावर. एकूण धावा धावफलकावरती तब्बल 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रवीण जगदाळे गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक आपण बघतोय फलंदाज जितेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष पाटील. ही जोडी वशिणी संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करायचा होता, परंतु चेंडू जातोय गलीमध्ये. तिथे पाहायला मिळतंय सिंगलच्या मदतीने एकूण धाबा 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो भैरदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघ. सद्यस्थितीला पाहायला मिळतंय थोडीशी नाजूक स्थिती, कारण आपण बघितलं होतं. आपण सांगतोय किमान 40 ते 45 तासचं टार्गेट जमा झालं तर एक सन्मानजनक एक डिपेंडेबल टार्गेट नक्कीच जमा होईल, परंतु तसं घडेल का? कारण सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय या वेळेला आपण बघतोय वशिणी संघ 29 या आकड्यावरती पोहोचलाय. गोलंदाज प्रवीण पुन्हा तयार. हा चेंडू ऑफ स्टिकचा खूपसा बाहेरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडासा या ठिकाणी कठीण प्रयत्न पाहायला मिळतोय. स्वैर धावेच्या इशाऱ्यानं आपण बघतोय स्वैर धावेनं 30 धावा धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. मधल्या फळीतील फलंदाज आपण बघतोय आघाडीचे सगळे फलंदाज 4 फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकाची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते ती वशिणी संघाची. 30 धावा धावफलकावरती. इथे मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं नाही पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय लेगबाईचा. पंच संदीप माळी सर या ठिकाणी सांगतायत सेफ क्रीज मध्ये पोहोचलाय, सुरक्षितरित्या ही धाव कंप्लीट केली गेली आहे. ती या 2 फलंदाजांमध्ये एका धावेनं आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं. ते तब्बल 31 या आकड्यावरती 3 षटकांचा सामना आतापर्यंत संपलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. शेवटचं स्लॉगवरचं षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वैभव बोपी चिंचवडहून त्यांच्याकडून या ठिकाणी वैशाणी संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचंही स्वागत.
तर शेवटचं षटक प्रगतीपथावरील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी प्रवीण गरत, रायगडचा रॉस टेलर म्हणून त्याची ओळख. बरेचसे वर्ष क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी रॉयल कळंबलीपासून व्यावसायिक क्रिकेट चालू केलं होतं आणि त्यानंतर मागे न वळून पाहता आजपर्यंत एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परंतु इथे मात्र मागणी केली जाते तिसऱ्या पंचांची. तिसरे पंच या ठिकाणी आपण बघतोय. आणि या ठिकाणी आपण बघतोय बाद असेल फलंदाज. फलंदाज बाद. हर्षला परतावं लागेल. धावबाच्या स्वरूपाने ही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडीशी धाव कमी पडली आणि फलंदाजाला परतावं लागतंय. एकूणच धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 धावा. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक शांत आणि संत क्रिकेट आता मात्र पाहायला मिळत आहे. षटकार चौकारांची या ठिकाणी आतिषबाजी मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. एका बाजूला होता कान्याबोली संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघितला होता श्रीराम सावळे संघ. आणि या दोन संघांमध्ये काय चुरस पाहायला मिळाली होती, या दोन संघांमध्ये काय रणसंग्राम पाहायला मिळाला होता आणि तो सामना जिंकला होता. अक्षय पवारनं एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दाखवली होती या मैदानावर. इथे मात्र आडव्या बॅटनं मारायचा होता. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे परंतु पंच सांगतायत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू मी म्हणेन की या ठिकाणी गोलंदाजाचं टेन्शन वाढवेल ते वशणी संघाच्या. कारण आपण बघतोय जितकं तुम्ही टार्गेट सेट कराल तितकी मेहनत करावी लागणार आहे ती तुमच्या गोलंदाजांना. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव खेळला जातोय. प्रवीण गरत जसं नाव तसं काम या मैदानावर करताना आपल्याला पाहायला मिळतंय. जितकं मोठं नाव तितकंच या ठिकाणी मोठं काम केलं जातंय. बऱ्याचसा व्यावसायिक खेळ या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु आज गावच्या संघासाठी त्याच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रवीण गरत करवी. एकूण धावा 32 धावा इथे मात्र पाहायला मिळतंय परंतु बघतोय दांडी गुल केली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. पुढची विकेट मिळतीये ती वशिणी संघाची काळुंद्रे संघाला. ती ताकद मिळवून देण्यासाठी हा फलंदाज प्रयत्न करेल का. इथे मात्र चेंडूला तर उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. कोणतीच चूक केली जात नाहीये. विकेट मिळतीये. प्रवीण गरत या ठिकाणी आपण बघतोय विकेट मिळवून देतोय आणि संघाला रोखून धरलंय ते वशिणी संघाला.
कॅमेरामन इकडे फोकस करायचं विनंती असेल. बघतो आपण या ठिकाणी स्वागत केलं जातं. प्रशांत माळी यांना विनंती असेल, अनिकेत माळी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण बघतोय मंचावर या ठिकाणी स्वागत केलं जातंय. राजीव माळी, त्यानंतर त्यांचे चिरंजीव अद्विक माळी, शिवांश माळी. आपण ऑन स्क्रीनवर त्यांना पाहू शकता. एक जबरदस्त त्यांची स्माइल पाहायला मिळते दोघांची. अद्विक माळी, शिवांश माळी उद्याचे क्रिकेटर असतील सावळेचे, उत्कर्ष सावळेचे नक्कीच क्रिकेटर असतील आणि त्यांचंही स्वागत. अनिकेतजी गरत आणि भावेश गरत या दोनही मान्यवरांना विनंती असेल. विठ्ठल जासई संघाचे पॅकर आहेत, त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. हरेश माळी आपल्याला विनंती करतायत, आपण प्लीज यायचं या मंचावर. मी विनंती करेन विठ्ठल जासई आणि स्कायरा 11 वहाळ बी या दोन संघांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेच जायचंय. जासई संघाचा संघनायक आणि वहाळ संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे लगेचच. तर विनंती असेल या ठिकाणी टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे शांताराम माळी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते शांताराम माळी आणि राम माळी आपण बघतोय ज्या पद्धतीने ब्रदर्स ग्रुप पाहायला मिळतो तसाच त्यांचाही ग्रुप या ठिकाणी बघतोय. आमचे सुभाष माळी असतील, एकनाथ माळी असतील, राम माळी असतील, त्यानंतर शांताराम माळी, देवीदास माळी, सर्व आपण बघतोय आजपर्यंत एकत्रित आहेत ते. आणि अशोक माळी असतील, दिल्ली. हॅलो, कोण असे जासई संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि बघूयात या ठिकाणी आपण बघतोय. हॅलो, 35 धाबा जमा करायच्या आहेत त्या जिंकण्यासाठी, हा सामना आपल्या बाजूने झोकवण्यासाठी. त्या काळुंद्रे संघाला सलामीची जोडी आपण बघतोय. प्रवीण गरत, परेश चिखलेकर. इथे मात्र पहिला चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे अपील केलं होतं. आमचे विनोद पाटील, त्यांचे जावई परेश चिखलेकर, त्यांच्यासाठी शुभेच्छा आलेत तर विनोद पाटील यांच्याकडून त्यांचे स्वागत. आणि आपण बघतोय एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा पाहायला मिळतो. मोठे मोठे स्ट्रोक्स, कारण आपण नेहमी म्हणतो ना की चौकार आणि षटकारांची भाषा बोलली जाते. अगदी वेगळ्या शैलीचे फलंदाजी करण्यासाठी आपण बघतोय वेगळ्या शैलीचे स्ट्रोक्स मारायचा नेहमी प्रयत्न असतो. हा चेंडू इथे मात्र आपण बघतोय चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर कट मारून या ठिकाणी आपण बघतोय पंच केलाय. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये पाहायला मिळतोय चौकार. डीजे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचे स्वागत. 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. परंतु इथे बघतोय पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स. मागचा चेंडू थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण बघतोय चेंडूला थोडंसं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न बघतोय. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 5 धावा जमा झालेत. 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत पूर्ण झालाय.
जवळ ठेवायचे नाही, लपून ठेवा. रेकॉर्ड असेल तो टेपला झाला, रेकॉर्ड फोटोशी सोडायचा ना. पुन्हा एकदा प्रवीण घरत इथे मात्र मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतंय. चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू पुरवण्यात आले या स्पर्धेसाठी बरेचसे जे या ठिकाणी सहकार्य त्यांच्या वतीने लाभलंय ते सूरज झिंगे, त्यांचे आम्ही स्वागत करतोय, त्यांनाही धन्यवाद देतोय. या स्पर्धेसाठी बऱ्याच जणांनी सहकार्य दाखवलं. तर बघूया त्या ठिकाणी आता मात्र 35 धावांची गरज आहे. 35 धावांची गरज आणि ती पूर्ण करण्यासाठी हा चेंडू इथे मात्र जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला. अगदी नटराज स्टाईल चेंडूला फेकून दिलाय डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये. या षटकातील दुसरा चौकार. गोकणारी फलंदाजी नेहमी करत असतो आणि तो राहुल पाटील याला मात्र जीवनदान दिलंय. सद्यस्थितीला आपण बघतोय एक चौकार त्यानं लगावला होता मागच्या चेंडूवर. धाव मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 10-18 चेंडू आणि गरज असेल ती 25 धावांची. 18 चेंडू 25 धावांची गरज. सामना थोडासा आता मात्र आपण बघतोय जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय तो बैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी संघानं या मंगलमूर्ती काळुंद्रे संघाविरुद्ध स्पीडअप करायचं विनंती असेल. तर बघतो आपण या ठिकाणी 18 चेंडू शिल्लक असतील. गरज असेल ती तब्बल 35 धावांची. 18 चेंडू मागे या ठिकाणी 35 धावा पूर्ण करायच्या आहेत. दुसरं षटक पहिलं षटक या ठिकाणी आपण बघितलं होतं गोलंदाज जितेशचं, परंतु दुसरं षटक विशाल मात्रे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल मात्रेच्या हातामध्ये हे षटक देण्याचं काम केलंय. 18 चेंडू शिल्लक असतील. 25 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिलं षटक फेकलं ते गोलंदाज जितेशनं. धाबा खर्ची केल्या 10. विकेट मिळवली महत्वाची. सलामीची मोहरा टिपला गेला. प्रवीण घरात बॅक टू पॅव्हिलियन गेला आणि त्यानंतर आपण बघतोय 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 धाबांची अजूनही 25 धाबांची अजूनही गरज आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल मात्रे. स्पीडअप करायचे विनंती असेल. स्पीडअप करायचे पंच आपण सूचना द्यायचे. वारंवार या ठिकाणी बराच वेळ जातोय कारण आपण पाहतोय 18 चेंडू 25 धाबांची गरज. पहिला चेंडू इथे मात्र बघतोय आपण या ठिकाणी निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण बघतोय थोडस या ठिकाणी दूर नेऊन ठेवेल तो काळुंद्रे संघाला. परंतु काळुंद्रे संघ आपण बघतोय राहुल पाटील आणि परेश चिखलेकर ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये असेल ना तोपर्यंत विजय या ठिकाणी त्यांच्यापासून दूर नसेल. कारण त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या पाठीराख्यांना पण माहिती आहे ही जोडी हा सामना संपवण्याची ताकद या जोडीमध्ये
परंतु गोलंदाज विशाल काय करेल. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव खेळला जातोय. गोलंदाज आपण बघतोय हावी होतोय विशाल मात्रे. चांगली फलंदाजी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वारंवार आपण बघतोय ऑनसाईडच्या दिशेने डोलेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र थोडीशी चर्चा केली जाते. वेट अँड वॉचचा क्रिकेट खेळ, कधी कधी प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी नसतो. या वेळेस आपण बघतोय पुढचा चेंडू आता मात्र कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करेल तो हा फलंदाज. हा चेंडू इथे मात्र आपण बघतोय चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, परंतु या ठिकाणी बघतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. फेक थोडीशी खराब, त्याचा फायदा उचलता आला नाही आणि बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले. ते गोलंदाज विशाल मात्रेनं या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 15 आणि गरज आहे 25 धाबांची. 15 चेंडू 25 धाबा. सूरज पुजारी आजच्या रात्रीमध्ये कोण विसरेल, कारण एक षटक मेडन फेकलं होतं आणि त्यानंतर मात्र तो सामना जिंकला होता. 42 धाबांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट वाचवलं होतं कान्याबेली संघानं पहिल्या सामन्यामध्ये. शेवटच्या चेंडूवर आपण बघितला होता तो सामना जिंकला होता. अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. कशा पद्धतीने खेळ करायचा याचा मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु वारंवार ऑनसाईडच्या दिशेने टोलेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. तो फलंदाज राहुल पाटील, ज्या राहुल पाटीलने आपण बघितलं होतं मागच्या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ केला होता, तर राहुल पाटील आता मात्र थोडीशी निराशा करतोय. कोणत्या दिशेनं फटकेबाजी करायची बऱ्याचदा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले पाहायला मिळतात फलंदाज, परंतु इथे मात्र बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव खेळलेत. काय करेल राहुल पाटील. आता मात्र या ठिकाणी चेंडूला पंच केलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, तोपर्यंत आपण बघतोय खेळपट्टीवर 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. स्वतःवर थोडासा निराश हताश पाहायला मिळतोय राहुल पाटील, कारण त्यानं मारलेले षटकार या मैदानावरचा इतिहास त्यानं मागच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं. अगदी हारता बरेचसे सामने त्याने जिंकून दिले होते, परंतु या सामन्यामध्ये त्याच्या फलंदाजीची गरज सद्यस्थितीला आपण बघतोय. या दुहेरीनं 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धाबांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडून मागे गोलंदाज विशाल मात्रे एक चांगली गोलंदाजी करतोय. मागचा चेंडू थोडासा या ठिकाणी आपण बघितला होता बीमर करण्याचा प्रयत्न केला होता, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. क्षेत्ररक्षकाचा वेध घेतलाय राहुल पाटील. एक चांगला स्ट्रोक्स लगावला होता, परंतु या झेलने त्याचा खेळ संपवलाय. राहुल पाटील बॅक टू पवेलियन. पवेलियन थोडंसं टेन्शन वाढलं असेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते झाल्या 3 ओव्हर झाल्या 2 ओव्हर झाल्या, आता 2 ओव्हर बाकी आहेत. हा मग अरे तुम्ही चकारलं का काय? हा असं नको करू. मित पाटील. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 23 धाबांची गरज. 12 चेंडू 23 धाबांची गरज. गोलंदाज स्मिथ पाटील. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय अगदी परफ्यूम डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला होता या गोलंदाजानं, परंतु परेश चिखलेकर एक चांगला खेळ. स्मिथ पाटील परेश चिखलेकर या ठिकाणी आपण बघतोय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होणं गरजेचं. परेश चिखलेकर आता मात्र जबाबदारी असणार आहे. 11 चेंडू 23 धावांची गरज. चांगला प्रयत्न जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी बघतोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव कंप्लीट वेगानं केली होती. दुसरी धाव
मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 10 आणि गरज आहे 22 धाबांची. 10 चेंडू 22 धाबा. समीकरण थोडंसं कठीण बसलंय, परंतु षटकार चौकार जर का आले तर या सामन्यामध्ये परत येऊ शकतो तो काळुंद्रे संघ. परंतु बघूया सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय 2 विकेट्स गमावलेत. आघाडीचा फलंदाज परेश, आघाडीचे फलंदाज आपण बघतोय परेश चिखलेकर आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीश मस्कर. ही जोडी खेळपट्टीवर कल करते. प्रवीण गरत, त्यानंतर आपण बघितलं राहुल पाटील हे बादून तंबूत परतले. चांगला प्रयत्न इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलची या ठिकाणी आपण बघतोय. परंतु चौकार षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे. चौकार षटकारांची आठवण करून द्यावी लागणार आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक, 21 धाबांची गरज. 9 चेंडू 21 धाबा. कशा पद्धतीने या ठिकाणी आता मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. वशिणी संघ आपली गोलंदाजीची बादशाही दाखवतोय. गोलंदाज आपण बघतोय तिसरा स्मित पाटील, एक चांगली गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी परेश चिखलेकरच्या बॅट मधून आलेला एक कडक प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर दस्तक देऊन षटकारासाठी. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि 15 धाबांची गरज. 8 चेंडू 15 धाबा. परेश चिखलेकर आता मात्र एक मोठा अडसर असणार आहे तो वशिणी संघासमोर. परेश चिखलेकर जोपर्यंत खेळपट्टीवर उभा असेल तोपर्यंत संघाच्या आशा या कायम जिवंत असतील जिंकण्याच्या त्या काळुंद्रे संघाच्या. परंतु स्मित पाटील काय करेल? स्मित पाटील आपण बघतोय हा चेंडू आपण बघतोय पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण बघतोय या ठिकाणी चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळते. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. तिसरे पंच आपण बघतोय आमचे वैभव तोंडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तिसरे पंच आपण बघतोय ऑन स्क्रीनवर समर्थ. आणि फलंदाज बाद असेल. इथे मात्र आपण बघतोय तिसऱ्या पंचासाठी या ठिकाणी पाचारण केलं होतं, विचारणा केली होती आणि आपण बघतोय फलंदाज परेश चिखलेकर या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागेल. पुढे सरसावून फटका सजवण्याचं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु दुर्दैवीरित्या या ठिकाणी परतावं लागेल आणि जिवारी लागली आहे. शांत या ठिकाणी टेन्शन भरं माहोल या ठिकाणी पाहायला मिळतंय काळुंद्रे संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतंय. परंतु बघूयात अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7 आणि गरज असेल ती 15 धाबांची. 7 चेंडू 15 धाबांची गरज. हा सामना तसा पाहायला गेला तर कठीण नसेल, परंतु गोलंदाजी इतकी भेदक पाहायला मिळते ती वशिणी संघाची आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण बघतोय हे षटक हा सामना थोडासा कठीण होऊन बसलाय तो काळुंद्रे संघासाठी. आतापर्यंत आपण बघितलं असेल एकूण विकेट गमावल्या ते तब्बल 3
नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो कल्पेश ऑन स्ट्राईक आपण बघतोय 7 चेंडू 15 धाबा. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय सुली मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मिल्टी आहे सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचतंय ते तब्बल 21 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 14 धाबांची. जो चांगला केला तसं 4 मधलं 3 तर त्याला काहीच राहत नाही. एखाद्याला द्यायचं डेप्यू कल्पेश गायकवाड आहे याला 4 कॅच. तेवढे शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल 14 धाबांची. 6 चेंडू 14 धाबा. इथे मात्र आपण बघतोय आक्रमण मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 खेळाडूमध्ये ही शर्यत चालू होती परंतु सेफली धाव कंप्लीट केली जाते. मिल्टी आहे सिंगल शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती 13 धाबांची. एक मोठा स्ट्रोक्स एक मोठा तडाखा एक मोठा फटका या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो परंतु एखादी विकेट या सामन्यामध्ये आपली पकड अजून मजबूत करून देऊ शकतो ती वशिणी संघासाठी. बघूयात विकेट मिळतीये की मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. आता मात्र प्रेक्षक सामन्यामध्ये मजा घेताना पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीला आपण बघतोय एकूण धाबा जमा झाल्या त्या 22 जिंकण्यासाठी गरज आहे ती अजूनही 13 धाबांची. 5 चेंडू 13 धाबा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा आतिश शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र चेंडूला उडवलाय. चेंडूचा निर्णय काय असेल परंतु चेंडू जातो या ठिकाणी आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धाबा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण बघतोय पंचांनी बोट उंचावले. 3री धाव माफ करा 2री धाव. कल्पेश स्ट्राईकला आहे. 2रीला आउट झाला. प्रतीशने मारला. प्रतीश आउट झाला. नाही 2रीलाच आउट आहे. तोच आहे ना बॅट्समन त्यानेच मारलेला. 2रीला आउट झाला. प्रतीशने मारलाय बॉल. प्रतीशने मारलाय तरी पण अंतर नाही. पंच 3ऱ्या धाब्यासाठी की 2ऱ्या धाब्यासाठी बाद 2ऱ्या. ओके एकच धाव म्हणजे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 12 धाबांची. 4 चेंडू 12 धाबांची गरज. अगदी स्ट्रोक्स सगळ्यांच्या नजरा त्या स्ट्रोक्स कडे लागल्या होत्या परंतु शेवटच्या क्षणाला त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यानं चेंडूला आतमध्ये पाठवलं. झेलही झाला असता परंतु बॅलन्स चुकला असता तर कदाचित या धाबा चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता आणि त्याच कारणास्तव त्याने चेंडूला आतमध्ये पाठवलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फिल्डिंग डिपार्टमेंटनं त्याचं काम चोखरित्या केलंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 4 आणि गरज असेल ती 12 धाबांची. 4 चेंडू 12 धाबा. सामना अजूनही संपलेला नाहीये. बऱ्याचदा आपण बघतो कारण आपण नेहमी म्हणतो ना की संघातील मोठा खेळाडू बाद झाला तर काय करायचं परंतु भलेही बाद झाला असेल प्रवीण गरत भलेही बाद झाला असेल परेश चिखलेकर भलेही बाद झाला असेल राहुल पाटील परंतु आज वेळ आहे ती या फलंदाजांची कल्पेश आणि मयूर या जोडीची. मयूर आपण बघतोय ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळतोय तो आतिश जनक. एक चांगला प्रयत्न आतिशच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळतोय. धाव या ठिकाणी दिली जाणार नाहीये. पंच सांगतायत अगोदरच स्ट्राईक रोटेट तुम्हाला करता येणार नाहीये. दोनही फलंदाजांनी आपलं एंड चेंज करणं गरजेचं होतं परंतु ते झालं नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 12 धाबांची गरज. 3 चेंडू 12 धाबा. जबरदस्त या ठिकाणी टार्गेट डिफेंड करण्याचं काम केलंय ते भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघाच्या बाजूने आपण बघतोय. सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर एक तरी चौकार मारावा लागेल. एक मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं असेल ते काळुंद्रे संघासाठी. आणि इथे मात्र पाहायला मिळते हा चेंडू मात्र जातोय, क्षेत्ररक्षकाचा पाठलाग केला जातोय. अजून एक विकेट बॅकफूटला टाकलं जातं या विकेटनं काळुंद्रे संघाला. डीजे गोलंदाज आणि दुसरा म्हणजे फलंदाज, आणि या दोन खेळाडूंची मेहनत असणार आहे. कारण गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू टाकतो आणि फलंदाज कशा पद्धतीने फटका सजवतोय पाहूयात. इथे मात्र पाहायला मिळतं हा चेंडू मात्र जातोय वन बाउंड सीमारेषे पार, चौकार. आठ डाबांची गरज. सामना आता मात्र थोडासा लांब गेलाय. एक चेंडू 8 डाबांची गरज. आणि पंचांनी बोट उंचावलं, ही विकेट मिळते. आता मात्र या ठिकाणी परास्त व्हावं लागतंय ते काळुंद्रे संघाला. हाडलं काळुंद्रे संघ. या ठिकाणी कुठे चुकलात कुठे कमी पडलात त्याचा विचार तुम्ही नक्कीच करा आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. परंतु हा सामना जिंकलाय नो डाऊट तो काळुंद्रे संघानं. कुठली सेकंड ओव्हर ना. आमचे जातवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष भोईर त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. या सामन्याचा हिरो विशाल म्हात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच, ज्यानं या ठिकाणी आपण बघतोय फक्त 2 धावा खर्ची केल्या आणि एक महत्वाची विकेट त्यानं मिळवली. तो विशाल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला मोहन मस्कर, आपण कुठे आहात? आहे ना, या ना. चला मॅन ऑफ द मॅच विशाल म्हात्रे. मी विनंती करेन आत्ताच उपस्थित झालेले आमचे तंटामुक्त अध्यक्ष गणेश बाळू भोईर यांना मी विनंती करेन आणि आमचे अमिश माळी या 2 मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच विशाल म्हात्रे ठरलाय. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि बेस्ट या ठिकाणी आपण बघतोय प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय अमिश माळी. त्यानंतर आमचे जाताडीचे तंटामुक्त अध्यक्ष त्यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जात आहे. आपण बघतोय तो अजून एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. इथे मात्र पाहायला मिळतंय एका बाजूला असेल विठ्ठल जासई आणि त्यांच्या अगेन्स्ट स्कायरा 11 वहाळ बी संघ. आणि अंतिम ठाकूर वशिणीचे या ठिकाणी आपण बघतोय चांगले क्रिकेटर आहेत. आणि मी विनंती करेन आमचे या स्पर्धेचे आयोजक अनिकेत माळी यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आपण बघतोय प्रिन्सी
तर प्लेसी हॉटेलचे प्रोप्रायटर ओनर परेश पाटील यांच्या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. हॅलो. तर पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण बघतोय ब्रदर्स ग्रुप सावळे यांच्या वतीने आपल्याला ही शृंखला पाहायला मिळते. कुमार राजवीर नितीन भोईर यांच्या वतीने आपण बघतोय आमचे बदलापूरचे नितीन भोईर यांच्या वतीने आपण बघतोय त्यांच्या चिरंजीव राजवीर नितीन भोईर यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आपण बघतोय आमच्या कैलासवासी वैजयंती मारुती माळी यांच्या स्मरणार्थ आपल्या परिसरातील उद्योजक अतुल माळी त्यानंतर निलेश माळी यांच्या वतीनं दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळते. आपण बघतोय कैलासवासी भरत माया केदारी यांच्या स्मरणार्थ कुमार प्रफुल्ल भरत केदारी यांच्याकडून आपण बघतोय उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सगळ्या ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या ट्रॉफीज आपण बघतोय. स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी आपण बघतोय जयदास वामन पाटील यांच्या वतीने देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय निर्मला बाबन पाटील त्यांच्या वतीने आपण बघतोय ही स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते. त्यानंतर आपण बघतोय कैलासवासी हरिभक्त परायण तुळशीराम बार्शी यांच्या स्मरणार्थ विधी तुषार बार्शी यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण बघतोय ब्रदर्स ग्रुप सावळे आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय कैलासवासी हरिभक्त परायण अशुराम माळी यांच्या स्मरणार्थ सावळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रमोद माळी यांच्याकडून ही स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते. ती उत्कृष्ट गोलंदाजासाठी पुरस्कृत करण्यात आले. त्यांचे स्वागत आणि या स्पर्धेचं आकर्षण आपण पाहू शकता. मॅन ऑफ द सिरीज साठी ही जी बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि ही बाईक देण्याचं काम केलंय आपण बघतोय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ गरत त्यांच्या वतीने आपण बघतोय ही स्पोर्ट्स बाईक आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या दानशूर नेत्यांचा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय. आणि आपण बघतोय या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक रक्कम रुपये 1 लाख आणि ती देण्याची दानत हिंमत दाखवली ते युवराज पाटील उद्योगपती त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाखांची देणगी देण्यात आली आहे. त्यांचा आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी आपण त्यांना धन्यवाद देतो. या स्पर्धेच्या निमित्तानं ब्रदर्स ग्रुप आयोजित आपण बघतोय ही शृंखला पाहायला मिळते. आत्ताच या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघतो आपण या ठिकाणी प्रिन्सी हॉटेलचे प्रोप्रायटर ओनर चेतन पाटील परेश पाटील सुजित पाटील तो फलंदाजी करणारा जासई संघाचा भूषण मात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये रक्षित मात्रे जातोय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पहिला मोहरा गारद केलाय गोलंदाज धीरज पाटील यानं. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू सरळ विसरलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्दय ठेवूनचे सांगता होते चांगली गोलंदाजी पाहायला लागेल. मागील मंडळी थोडी शांतता राखा प्लीज. आपला मायक्रोफोन वरती आवाज येतोय. स्टेजच्या मागची मंडळी चांगला चेंडू टाकला. कौतुक करावे लागेल गोलंदाज
धीरज पाटील याचं चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. दुसरा चेंडू डॉट. पुढचा चेंडू